देश पवार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष होतं आहे. तर आज आपण आलो आहे आंब्यापूरला गणपती घ्यायला. तर कोरीव गणपती घेण्यासाठी आलो आहे. आपण आलो आहे आता महाराजा गणपती कारखान्यामध्ये. तिथं गणपती घेऊ. सात गणपती आहेत आपल्या तिकडं तिकडं 4 फुटाची किती एक 4.5चा तो एकच खाली लावलं तरी बसतील गणपती. गणपती बसणार ना तुम्हाला. त्या दिवशी मी किती नेला गणपती 3-3.5 फुटामध्ये 10 गणपती. पेरी मोठी ना आपलं ते 2 पेनची ना कुठल्या साईड चांगला जास्त पैसे. तर आता चाललो आहे कारखान्यामध्ये. तर आता आतमध्ये बघू कोणती अजून मूर्ती घ्यायची आपल्याला. तर तिकडे मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. त्याला बोल पोर बघायची आहे. नेक्स्ट शूटिंग करतो का फोटो काढतो. चालणार आहे. एक काम करा बिल बनवता काय गेलं नाव लिहून ठेवा बिलावर. आम्हाला दोघांना नव्हता उचला, त्यांनी एकट्याने उचलला. आम्ही बनवायला पहिल्यांदा प्लॅस्टरनी कोटिंग टाकतो आणि कोटिंग फिरवल्यानंतर आम्ही पुन्हा काथ्याने पॅच मारतो. ही पॅच मारता का? हां, हे आधी पॅच मारतो. पहिले कोटिंगने आम्ही फिरवतो. कोटिंगने पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर काथ्याने
मारल्यानंतर ते व्यवस्थित पकडतं. एक जोडलेला आहे तो तिथं. हे तो जोडलेला आहे. प्लास्टर नाही, प्लास्टर नाही. नाही ते तुम्ही जोडायचं. हा तुम्हीच घ्यायचं. घेऊन कुठून आता ही बॅग बॅगची गरज नाही. सागर मला प्लास्टरचा बॉटल दाखव. तुम्ही एक बॅग घ्यायला सांग. मला ते जॉईन करून आण. खाल्या मला काढायचे काही इथं ठेवू का मला काढून. इथं कुठं आवाज आपण फल्ल्यात फल्ल्यात ठेव बरं नो तिथे उतारा येईल आपल्याला. लागल लागल लागल. हॅलो हॅलो हा तो पेशवा आहे. किती फूटचा आहे हो? समोर काढा दाखवतोय ते. ही मोठी घ्यायची आहे 4 फुटीची. पण आता मूर्ती ठेवली ना ती तशीच मूर्ती कलर करून कलर केलेली मूर्ती इथं.
इथं पॅच मारत लावला आणि काय मित्रा हा सर्व ऑप्शन येते कॅपकार्डवर. काय बोलतो? कॅपकार्डला ऑप्शन सगळे आहेत तो. हा आहेत ना. प्रो व्हर्जन घेतला तर चांगला आहे. हा प्रो व्हर्जन पण आहे ना कॅपकटचा, मग त्याच्यावर जास्त भारी आहे म्हणजे. पासवर्ड मागते का? नाही नाही. आता या गणपतीचा पॅच मारून झालेला आहे. तर काय काय लागतं बनवायला म्हणजे? POP लागतं, काटा लागतं, पाणी लागतं आणि गंभीर पाणी लागतं. हे माझे गुरु आहेत. हे का? हां आणि कॅपकट किती किती फुटीचा आहे ह्यो? हा 2 फुट. 2 फुटीचा. तुम्ही एक काम करा, एक आणि ही एक गौर आम्ही घेतले. अजून मग आता या झाल्यावर आम्हाला डायरेक्ट घरी जाणार होतो आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. आम्हाला टाईम झाला कारण आम्ही 2 वाजता निघालेलो अमरापूरवरून. तर आम्ही गेलो कलर आणायला गेलो तर तिथे 1 तास लागला. तर आता टेम्पोवाला तर गेला पुढं मूर्ती घेऊन. आता बघू आम्हाला पण किती टाईम लागतो. तर मित्रांनो आता आम्हाला तर झाला लेट, तर टेम्पो लवकर आला त्यामुळं दुसऱ्या कशात रे उतरवलं आपण? दुसऱ्या गाल्यामध्ये उतरवले. आता राहिलेले आहेत ते आपल्या मेन गाल्यामध्ये, म्हणजे तिथं आपले सगळे आहेत तिथं उतरवत लावलं. पेंटिंग तो है यो आमचा मेन गाला आणि यो दुसरा गाला. ही आपण 4 फुटाची काढली ती इथंच ठेवली. आम्हाला झाला टाईम त्यामुळं आम्हाला जमलंच नाही व्हिडिओ काढायला. मित्रांनो आपण अमरापूरवरून मूर्त्या आणलेल्या, त्या अर्ध्या मूर्त्यांचे हात जॉईन नव्हते केले तर त्यांचे हात पण जॉईन करून झाले. तर आता आतमध्ये काम पण चालू आहे. तर यो कारखाना कधीपासून आहे म्हणजे? इथे 20 वर्ष झाले आम्हाला. पहिले आम्ही कलरच्या मूर्ती आणायचो अमरापूरवरून पेंटिंग. आता 7 वर्ष आले इथं कलर. जर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर, इन्स्टा ID आणि ॲड्रेस देतो. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा.
तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा.